प्रिय मित्रांनो, एक गंभीर विषय मला तुमच्या समोर मांडायचा आहे। तो विषय असा आहे की माननीय श्री अजित पवार दादा देवाघरी गेल्यापासून हा पुणे जिल्हा पोरका झाला आहे। ह्या पुणे जिल्ह्याला कोणीच वाली उरलेला नाही असं स्पष्टपणे माझं मत आहे। कारण अजितदादा जिवंत होते तोपर्यंत ह्या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये लाईट कधी जात नव्हती। 24 तास लाईट शेतकऱ्यांना मिळत होती। पण अजितदादा गेल्यापासून लोड शेडिंगचं नवीन नाटक सुरू झालेलं आहे। म्हणजे पूर्वी 3 फेजची लाईट होती जी शेतकऱ्यांना उपयोगी पडायची। मोटर चालवण्यासाठी, शेताला पाणी देण्यासाठी 3 फेजच्या लाईनची लाईट शेतकऱ्याला फायदेशीर होती। ती पूर्वी 8 तास मिळायची, मग 8 तासावरून ती 6 तासावर आली, 6 तासावरून ती 4 तासावर आली आणि आता त्याच्यातूनही कमी करायचं वीज वितरण ज्या कंपन्या आहेत त्यांचं नियोजन चाललेलं आहे। आता जर आणखीन कमी 3 फेजची लाईन केली तर मला सांगा, त्या शेतकऱ्यांनी शेताला पाणी कसं द्यायचं? जर शेताला पाणी नाही मिळालं तर त्याचं पीक पिकणार कसं? जळून जाणार। प्रिय मित्रांनो, हे झालं शेतकऱ्यांच्या शेतीच्या बाबतीत। परंतु जी सिंगल फेजची लाईन आहे, ती सिंगल फेजची लाईन जी लाईन आहे त्यातून घरगुती वापरायला ती लाईट असते। परंतु पुन्हा तेच लोड शेडिंगचं नाटक, या लोड शेडिंगच्या नाटकामुळे झालं काय, सूर्य आग ओकतोय। एवढी प्रचंड गरमी वाढलेली आहे आणि या गरमीमध्ये तुम्ही सारखी लाईट बंद करणार, मग त्या शेतकऱ्याने शेतात दिवसभर राबून घरी आल्यानंतर त्याला जर सुखाची झोप मिळणार नसेल तर काय फायदा? म्हणजे एकीकडे शहराला 24 तास लाईट द्यायची, शहरामध्ये माणसं राहतात आणि गावामध्ये काही जनावरं राहतात। ती माणसं नाहीत का? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहे, तशी लाईट सुद्धा, वीज सुद्धा अत्यंत महत्त्वाची आणि माणसाची मूलभूत गरज आहे। परंतु आमच्या शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही, ना 3 फेजची लाईन ती मिळत नाही आणि जी सिंगल फेजची लाईन येते घरगुती वापरासाठी ती सुद्धा मिळत नाही। याच्यामुळे किती मोठं नुकसान होतं। अहो, लहान लहान लेकरं असतात जे नुकतीच जन्माला आलेली आहेत, त्यांना गरम होत नसेल? त्याचबरोबरीनं आता शाळा सुरू झालेल्या आहेत, त्या मुलांनी अभ्यास कधी करायचा? दिवसभर शाळेत जायचं, मग जो संध्याकाळी घरी आल्यानंतर त्या मुलांनी अभ्यास कुठं अंधारात करायचा का? का मुलांनी आयुष्यभर दिवाबत्ती लावून अभ्यास करायचा? बरं, दिवाबत्ती लावून अभ्यास करायची तयारी आहे, रॉकेल कुठं मिळतंय? घासलेट मिळतंय का? रेशन दुकानावर घासलेट सुद्धा मिळत नाही। मग त्या मुलांनी, ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी अभ्यास कसा करायचा? 5 वाजता लाईट गेली की रात्री 12 वाजता लाईट येते। वयस्कर वृद्ध माणसं असतात, ज्येष्ठ नागरिक असतात। एकतर सूर्य ओकतोच आहे, आग गरम होतच आहे। दिवसभर रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांनी शेतात काम करायचं आणि घरी आलं की त्यांना लाईट नसल्यामुळे सुखाची झोप लागत, संध्याकाळी वारा सुद्धा येत नाही। मग जगायचं कसं? महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे, अजित पवार साहेबांनंतर या महाराष्ट्रात दुसरा असा कुठला नेताच नाही की जो शेतकऱ्यांना 24 तास लाईट देऊ शकतो। ही धमक फक्त अजित पवार साहेबांमध्येच होती। त्यांचा
विचारांचा वारसदार कुठे आहे? स्थानिक आमदार खासदार काय करतायत? आज इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळत नाही, कारण सगळं पाणी सोलापूर जिल्ह्याकडे चाललंय. खडकवासला जे धरण आहे त्या धरणातलं पाणी सोडलं तर आमच्या इंदापूर तालुक्याला पाणी मिळणार आहे, परंतु तसं काही घडताना दिसत नाही. म्हणजे शेताला पाणी मिळत नाही, शेतकऱ्यांकडून पाणीही हिरावून घ्यायचं आणि लाईटही हिरावून घ्यायची. स्थानिक आमदार खासदार यांच्यापर्यंत हा जर व्हिडिओ पोचला तर त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही हा वीज प्रश्न आणि पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवा, नाहीतर शेतकऱ्यांचे जी पिकं आलेली आहेत ती जळून जातील. आणि या गरमाईमुळं, या उष्णतेमुळं ग्रामीण भागातील जे ज्येष्ठ नागरिक आहे, लहान लहान मुलं आहेत, या उष्णतेमुळे मरू शकतात. पुन्हा तोच प्रश्न, शहरामध्ये माणसं राहतात, म्हणजे उद्योगधंदा करणारा माणूस त्याला 24 तास लाईट, तो उद्योगधंदा करतोय, बिझनेस करतोय. आणि माझा शेतकरी तो बिझनेस नाही करत. अरे तो जगाला जगवतो, तो शेतामध्ये एक दाणा पेरतो तर हजारो दाणे निर्माण होतात आणि तेव्हा तुमचं आमचं पोट भरतं. मग त्याला लाईट जास्त द्यायला पाहिजे का त्याची लाईट कमी करायची? विचार करा. आणि हा व्हिडिओ प्रिय मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा माई, आम्ही तुम्हाला माई म्हणतो. अजितदादानंतर तुम्ही आमच्या माई आहात, त्यांना आम्ही वडील रूपी मानायचो. आणि तुम्हाला, एका आईला शेतकऱ्याच्या मुलाची हाक आहे. आई, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी लाईट उपलब्ध करून द्या आणि हे लोड शेडिंगचं नाटक बंद करायला लावा. जर अजित पवार साहेब असताना 24 तास लाईट मिळू शकते, तर अजित पवारांच्या तुम्ही पत्नी आहात, आमच्या शेतकऱ्यांच्या आई आहात. तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपल्या पुणे जिल्ह्याला तुम्ही दाखवून द्या, अजितदादा आपल्याकडून गेलेले नाहीत, ते आपल्यामध्येच आहेत. हात जोडून विनंती करतो. महाराष्ट्रभर जर लोड शेडिंग होत असेल तर ती बंद होऊ द्या. कसं आहे, सगळ्याला समान अधिकार मिळाला पाहिजे, समान हक्क मिळाला पाहिजे. जेवढा शहराला तेवढाच गावाला सुद्धा, जेवढा शहरातला माणूस महत्त्वाचा आहे तेवढा गावातला सुद्धा माणूस महत्त्वाचा आहे. एवढं बोलून मी थांबतो. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आपली मतं मांडा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.